4 वर्ष झाले. 4 वर्ष झालेली आहेत. हो. फक्त 4? असं वाटते कालच झालंय लग्न. भाऊजी काय करतात? मुंबईला ऑफिसला आहे. त्या बाबत 4 वर्ष झालेली आहे. माहेर कुठलं? माहेर पण यायचं सासर पण यायचं. माहेर पण हेच आहे, सासर पण हेच आहे. लव्ह मॅरेज आहे. हा, मी काय विचारलंच नाहीये, आधीच सांगून मोकळी झालेली. कसं काय झालं? आधी कोणी विचारलं? भाऊजींनी की तू? मीच विचारलं. तूच विचारलं? कसं विचारलं बरं मला सांग? कसं विचारलं? हा, आणि कुठे भेटली होती? नाही, दुकान आहे. कसलं दुकान? किराणा मालाचं दुकान. किराणा मालाचं दुकान आहे भाऊजींचं. मग दिवसभरात किती वेळा जायची किराणा आणायला? सारखी छोटं छोटं कारण सांगून दुकानात यायची. मग भाऊजी असायचे दुकानात की भाऊजींचे बाबा वगैरे असायचे? सगळे असायचे, ननंद सासू सासरे सगळे मग असायचे. त्यांच्या लक्षात नाही ही सारखी सारखी काय येते? हा, माहित पडलं, मग सांगितलं घरी सांगितलं. ओके, मग तूच विचारलंस भाऊजींना? काय सांगितलंस? की मला आवडतं, मला लग्न करायचंय करून. मग भाऊजी काय लगेच एका पायावर हो म्हणाले? हा, त्यांना पण आवडत होती ना. हा, अच्छा, ओके. काय प्रगती आहे. काय प्रगती? मुलगा एक. काय सांगशील आठवण बालपणातली तुझी? मी पारंब्याच्या झाडावर खेळत होते. मारलं होतं मम्मीने मला. पारंब्याच्या झाडावरती खेळत असताना? हा, माझा भाऊ होता लहान, त्याला मी तर माझ्या भावाला मी दुसऱ्याच्या घरी जाऊन लपवलं होतं ड्रमामध्ये. आईने मारलं होतं, तो राग भावावरती काढला बारक्या भावावर. त्याला शेजाऱ्यांच्या ड्रम मध्ये त्याला लपवलं. हा, दुसऱ्या गावच्या खालच्या घरी असं मी जाऊन त्याला ड्रमामध्ये लपवलं. संध्याकाळपर्यंत भरपूर शोधत होते. मग त्याला बाहेर कधी काढलं? संध्याकाळी 5-6 वाजता. मला नंतर पण मारलं. मला कुठे आहे तू, सांग कुठे आहे सांग. मग नंतर सांगितलं मी. ड्रम मध्ये कधी टाकलं होतं? दुपारी टाकलं होतं. दुपारपासून रात्रपर्यंत तो करत का होता? नाही, त्याला मग असं मध्ये मध्ये जाऊन खायला पियायला देत होते मी ड्रम मध्ये. त्याला पिकनिकला पाठवलं होतं का तू ड्रम मध्ये? काय तुझ्या आईचा राग तू भावावर काढलास, बरोबर ना? हा, मग सासूचा राग नवऱ्यावर काढतेस? त्यांना पण टाकते ड्रम मध्ये? नाही. टाईमसाठी होऊन जाऊ देत. टाईम ती बसू शकते. आणि माहेरच्या आठवणीनंतर आपण जाणार आहोत आपल्या खेळाकडे. आणि काय ग? काय 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 म्हणते? हा, नाही नाही नाही. हा, हे, हा, मग तेच सांगते मला. कळलं का तुम्हाला? नाही, ही खुर्ची माझ्याशी बोलते बरं का. खूप जिव्हाळ्याचं नातं झालंय माझं आणि या खुर्चीचं. खरंच सांगतो, कारण ही साधी सुधी खुर्ची नाहीये, ही आहे मानाची खुर्ची. आणि ती मला विचारते की आज इतक्या सगळ्या ताया आलेल्या, सगळ्यांच्या चेहऱ्यावरती इतका आनंद आहे, उत्साह आहे, सगळ्या अगदी छान अगदी नटून थटून आलेल्या आहेत, तर ह्यातली कोण होणार आहे हुकमाची राणी? मी तिला तेच सांगतोय, इतकी सहज ती होणार नाहीये, तर आपले खेळ खेळून ती होणार आहे. हुकमाची राणी कोण होणार आहे? पण त्यासाठी मला एक बॉक्स घेऊन तुमच्या जवळ यावं लागणार आहे लकी ड्रॉ साठी. या बॉक्स मध्ये सफेद आणि लाल रंगाच्या चिठ्ठ्या होत्या. आणि आता लाल रंगाच्या चिठ्ठ्या ज्या ताईंच्या हातामध्ये आहेत त्या जाणार आहेत खेळामध्ये. पहिल्या 14 ताया कोण आहेत? त्यांनी हात वरती करा, उभं राहायचंय त्यांनी. अरे क्या बात आहे. सोहळा सख्यांचा, आपल्या पहिल्या खेळामध्ये. आता ह्या 14 ताई आपल्या पहिल्या खेळामध्ये सहभागी झालेले आहेत. त्यांच्या पहिल्या खेळाचं नाव आहे, हा खेळ आहे स्टॅच्यूचा. हा, म्हणजे काय होणार, यामध्ये संगीत सुरू होणार आहे आणि त्या संगीतावरती सगळ्या ताया अगदी मस्तपैकी नाचणार आहे. आणि एका क्षणी मी म्हणणार आहे स्टॅच्यू, तेव्हा आहे त्या पोझिशन मध्ये उभं राहायचंय. हा, म्हणजे असं बिस्त नाचत असतील ना तर असंच थांबायचं. हल्ली की बात. तर मग हा खेळ सुरू करूया. आणि त्यासाठी
म्युझिक प्लीज. मुझे प्यार नहीं तुझसे मस्त हा. होगा, मुझे दिल दिल को तेरा देगा, मुझे प्यार नहीं तुझसे होगा, मुझे दिल दिल को तेरा देगा. ऐका दाजीबा, 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 ऐका दाजीबा. थँक्यू. आता बघूया. अरे बापरे. ताई कुठं चालली? ही ताई बाद झालेली आहे. या ताई तुम्ही पण बाद झालेत, हल्लायत. तुम्ही पण बाद झालेले आहे. मावशे, ए मावशे, ये इथं. तू पण बाद झालेली आहे, हल्ली. तू इथं ये इथं, हल्ली असतो. ताई, ए ताई, ताई असं काय झाले ताई? ताई हसली आणि फसली. त्या बात आहे. 4 तया बाद झालेल्या आहेत आणि आता ह्या 10 तया गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. त्या 10 ताया आलेल्या आहेत आपल्या या पुढच्या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे